तर आपण पोचलेलो आहोत, म्हणजे इथे पार्किंगला पोचलो आहे. थोड्या वेळात सूर्यास्त होईल, अजून 5 मिनटं आहेत. होप्सो आपल्याला भेटला तर ठीक आहे. आता आपल्याला चालत चालत त्या साईडला जायचं आहे. चला फटाफट. त्या साईडला पुढे गेलो ना की तिकडून ह्या साईडला धरणाचा व्ह्यू जबरदस्त दिसतो आणि पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा. पुढे एक पॉईंट आहे, म्हणजे तुम्हाला जर ट्रेकिंग करायची आहे ना तर तुम्ही ट्रेकिंग पण करू शकता. पुढे एक खाली उतरून परत एक असा डोंगर आहे चढायला, पण त्याच्यासाठी थोडं लवकर आलं तर होईल. आपल्याला लेट झालं आहे, 6:15 वाजून गेलेले आहेत. आता ऑलमोस्ट आपण आलेलो आहोत त्या पॉईंटवर. आणि याला नो स्मोकिंग पॉईंट का म्हणतात ते त्या दगडावरून त्याचं नाव पडलं आहे. त्या दगडावर लिहिलेलं आहे नो स्मोकिंग म्हणून. आणि आत्ता तुम्ही व्ह्यू बघा फक्त. हा बघा, थोड्या वेळात त्याचा सूर्यास्त होईल. किती सुंदर दिसतोय सूर्य इथून. सनसेट पॉईंटसाठी हा पॉईंट खूप बेस्ट आहे. कसला निसर्ग आहे बघा. आणि हा अनएक्सप्लोर्ड आहे. आम्ही तुम्हाला ह्याचं लोकेशन नाही सांगणार हा कुठे आहे म्हणून, कारण इथे जर सगळ्यांना माहीत पडलं तर इथे कचरा आणि घाण व्हायला सुरुवात होईल. तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये ह्याची मजा घेऊ शकता. आणि शेखरने ड्रोन उडवलेला आहे आणि बरोबर वरती जर तुम्ही पाहिला तर बघा चंद्र दिसतं आपल्याला आणि त्या साईडला सूर्यास्त होत आहे. तर या पॉईंटला नो स्मोकिंग पॉईंट का म्हणतात त्याचं कारण मी तुम्हाला आता दाखवतो. हा बघा, हा जो एक दगड आहे ह्याच्यावरती कुणीतरी भरपूर वर्षापूर्वी हे लिहिलेलं नो स्मोकिंग म्हणून, आणि त्याच्यामुळे ह्या पॉईंटचं नाव नो स्मोकिंग पॉईंट म्हणून पडलं. आणि एक रँडम पॉईंट आहे, खूप जणांना माहीतच नाही आहे, आणि ज्यांना माहीत आहे ते इकडे येऊन उगाचच्या पार्ट्या करत असतात. ते लोकलच असतील, पण खरंच सुंदर पॉईंट आहे, नका घाण करू याला. आणि समोर तुम्हाला जो धरणाचा बॅकवॉटर आहे ह्याचा व्ह्यू किती सुंदर मिळतो. त्या धरणाच्या बॅकवॉटरला लागून जी सगळी गावं आहेत, जी शेतं आहेत, ही सगळी इथून अनुभव करायला मिळत आहेत. आणि तसंच इथून ट्रेकिंग करू शकता. पण आता आपल्याला लेट झालं, रिटर्न येता येता आपल्याला अंधार होईल. तर आता विचार करतो आहे आपण करायचं की नाही, बघूया. आणि आता एन्जॉय करा तुम्ही ड्रोन शॉट्स. तर आता सूर्यास्त झालेला आहे
पूर्ण आभाळ बघा कसं एकदम नारंगी नारंगी दिसतंय आणि त्याच्यामध्ये हे डॅमचं बॅक वॉटर आणि हवा एकदम गार सुटलेली आहे. तर आता आपण इथून निघत आहोत. खूप सुंदर पॉईंट आहे हा आणि ड्रोन शॉट्स वगैरे पण आपण तुम्हाला दाखवलेत. आशा करतो तुम्हाला आवडला असेल, हा नजारा तुम्हाला आवडला असेल. आता आपण निघतोय पाचगणीवरून. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तर लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन प्रवासात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.